तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे आणि त्याचबरोबर तुमच्यापैकी बरेच लोक मला कमेंट्समध्ये सांगत होते, की जास्त बडबड नको करत जाऊ. 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्याऐवजी 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून आम्हाला फक्त तारीख सांगत जा, की पैसे कधी जमा होणार, किती तारीख आहे आणि कोणत्या तारखेला पैसे जमा होणार खात्यामध्ये. बाकी काय बोलत जाऊ नको एक्स्ट्रा. उगाच बडबड नको. आम्हाला फक्त तारीख ऐकायची असते. तर तारीख ऐका ह्या व्हिडिओमध्ये. तिथून पुढे मी तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचे नाहीत तर 1 ते 1.5 मिनिटाचे व्हिडिओज बनवणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये खरी तारीख सांगणार आहे. जी खरी तारीख म्हणजे कशी, तर जी अहवालानुसार जी तारीख आहे, अधिकृत माहितीनुसार जी उपलब्ध तारीख आहे पैसे जमा व्हायची आणि ज्या शक्यता आहेत, जी शक्यता आहे म्हणजे 25 ते 30 तारीख म्हणा किंवा 30 ते 31 तारीख अशा दरम्यान जी शक्यता व्यक्त केली जाते, ह्या तारखेला पैसे जमा होऊ शकतात. तर अशी तारीख जे बातम्यांमध्ये चालू आहे, अहवालानुसार अधिकृत जी तारीख मान्यता आहे म्हणजे मानलेली आहे, तीच मी तुम्हाला फिक्स तारीख सांगणार आहे रोजच्या व्हिडिओमध्ये. जास्त एक्स्ट्रा बडबड काहीच करणार नाही. तर मित्रांनो, तुमच्या विनंतीला मान देऊन मी 10 ते 15 मिनिटाचे व्हिडिओज बनवणं बंद केलेलं आहे आणि फक्त तारीख आणि मुख्य माहिती सांगणार आहे 1 ते 2 मिनिटाच्या व्हिडिओजमध्ये, ते पण दररोज. तर मित्रांनो, आजची मोठी खुशखबर आहे. नमो शेतकरी योजनेबद्दल एक मोठी खुशखबर आहे. समोर आलेली माहिती म्हणजे एक अशी गोष्ट आहे जी जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेतली पाहिजे. कारण ही माहिती माहीत नसेल तर पैसे उशिरा मिळू शकतात आणि शेवटी मी सांगणार आहे की हप्ता किती आहे आणि पैसे नेमके कधी येणार आहे, कधी यायची शक्यता आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची सध्या राज्यभरामध्ये मोठी चर्चा आहे. अनेक शेतकरी रोज खात्यामध्ये म्हणजे बँक खाते तपासत आहेत. काही जण स्टेटस पाहत आहेत, तर काही जण एकमेकांना विचारत आहेत की तुझ्या खात्यामध्ये पैसे आले का. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. सरकार जेव्हा हप्ता जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करते, तेव्हा सर्वात आधी लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासली जाते. कारण कोणाचा आधार लिंक नाही, कोणाचं ई-के-वाय-सी अपूर्ण आहे, तर कोणाच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी असते. त्यामुळे अंतिम यादी तयार होईपर्यंत पैसे थेट खात्यामध्ये जमा होत नाहीत. यामुळेच अनेक वेळा काही शेतकऱ्यांना वाटतं की पैसे अडकले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये पडताळणी आणि बँकिंग प्रक्रिया सुरू असते. आणखी एक गोष्ट, जेव्हा निधी मंजूर होतो तेव्हा तो एका सेकंदामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पोहोचत नाही. वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. त्यामुळे तुमच्या गावात कोणाला आधी पैसे आले आणि तुम्हाला अजून पैसे आले नाहीत, याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असं अजिबात होत नाही. आता अनेक जण विचारत आहेत की सरकार इतका वेळ का लावते. त्याचं कारण म्हणजे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत योग्य रक्कम पोहोचावी, कोणताही चुकीचा लाभार्थी यादीमध्ये राहू नये आणि नंतर तक्रारी निर्माण होऊ नयेत, फंड कमी पडू नये, पैसे कमी पडू नये म्हणून अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच निधी वितरण सुरू केलं जातं. फंड कधी कमी पडत नाही, निधी पुरता पैसा सरकारकडे येतोच. यामुळेच अनेकदा शेवटच्या काही दिवसांमध्ये अचानक हजारो शेतकऱ्यांचे खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं दिसतं. आता सर्वात मोठा प्रश्न पुढील हप्ता किती असणार आहे. तर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होणार आहेत पुढचा हप्ता, चालूच हप्ता देखील. त्यामुळे एक्स्ट्रा पैसे काही येणार नाहीत नमो शेतकरी योजनेअंतर्गत. आणि पैसे कधी यायची शक्यता आहे, तर सध्या उपलब्ध माहितीनुसार मागील हप्त्यांच्या पद्धतीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा व्हायची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे 25 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायची शक्यता आहे. 25 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. आणि लाडकी बहीण योजनेची शक्यता अशी आहे की 25 ते 30 तारखेदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. आणि नमोचे पैसे 25 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान पैसे जमा व्हायची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत तारीख जाहीर सरकारने आणखी केली नाही. ही फक्त अहवालानुसार आणि प्रेस नोटनुसार, बातम्यानुसार ही तारीख शक्यता मोठी आहे की ह्या दरम्यान पैसे जमा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तुमचं ई-के-वाय-सी, आधार लिंक आणि बँक खाते व्यवस्थित असेल तर हा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यात अडचण येण्याची शक्यता कमी असते. तर अशाच सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकृत तारीख जाहीर होतात सर्वात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्यामुळे मित्रांनो, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.